नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, CCTV कॅमेरा बसवल्यामुळे इथे आता अंजलीची प्रकृती बिघडलेली आहे हे अर्णवच्या लक्षात येतं. तेव्हा अर्णव वाऱ्याच्या वेगाने धावत येत अंजलीला हॉस्पिटलला नेऊन ॲडमिट करून तिचा जीव वाचवतो. त्यानंतर अंजलीने एका गोंडस मुलीला जन्म दिलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने राकेशला धडा शिकवण्यासाठी काही भाड्याचे गुंड घेतलेले असतात आणि त्याचबरोबर राकेशला रियाच्या घरातून उचलून त्याने गुंडांकडून त्याची धुलाई करून घेतलेली असते आणि त्याला जन्माची अद्दल घडवलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अंजलीला घरी एकटीला ठेवून राकेश सतत रियाकडे जात असतो. रियाकडून त्याला पैसे उकळायचे असतात म्हणून तो दिवस रात्र तिच्याकडेच राहत असतो. आणि जेव्हा इथे अंजली राकेश आणि रियाला एकत्र गाडीमधून येताना बघते तेव्हा नेहमीप्रमाणे राकेश तिला खोटं नाटक कारण देऊन तिला इथे भुलवण्याचा प्रयत्न करतो. तिला थातूरमातूर कारणं देऊन तिचं तोंड तो गप्प करतो. उलट तिलाच गिल्ट देऊन तो तिच्यावरतीच आरोप करून मोकळे होतो की तू माझ्यावरती संशय घेतेस म्हणून, तू मला चुकीचं समजतेस. तेव्हा अंजली राकेशला सॉरी म्हणून त्याला लगेचच मिठी मारते. तेव्हा राकेश काय म्हणतो, माझ्या ह्या बावळट बायकोला बाटलीत उतरवणं खूपच जास्त सोपं आहे म्हणून. तेव्हा इथे अंजलीला पुन्हा तो एकटीला ठेवून रात्रभर रियाकडे जातो. तेव्हा अंजली खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. राकेश दिवसभर रात्रभर घरातून बाहेर असतो. या गोष्टीमुळे तिने टेन्शन घेतलेलं असतं. पण इथे आता ईश्वरीने तिचं थोडंसं टेन्शन कमी केलेलं असतं कारण तिला फोडणीचा त्रास होतो ही गोष्ट त्यांच्या लक्षात आलेली असते. तेव्हा ईश्वरीने तिला सांगितलेलं असतं, मी खानावळ चालवते म्हणून मी माझ्या खानावलीतून तुम्हाला डबा देत जाईन. तेव्हा इथे ईश्वरी तिच्यासाठी छान छान पदार्थ बनवत असते आणि वॉचमन दादांबरोबर तो डबा पाठवून देत असते. अंजली आता ईश्वरीने पाठवून दिलेला डबा इथे व्यवस्थितरित्या खात असते. पण तिला राकेशची काळजी वाटत असते. राकेश अजिबात अंजलीकडे लक्ष देत नसतो आणि त्याच्याबरोबर तक्रार करायला गेली की राकेश तिलाच उलटसुलट शब्द बोलून तिला गप्प करत असतो. दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं असतं आणि तेव्हा इथे अर्णवने CCTV कॅमेरा बसवून घेतलेला असतो जेणेकरून अंजली काय करते काय नाही याच्यावरती त्याची नजर राहील. तिला जर त्रास झाला तर योग्य वेळी तिथे जाता येईल या कारणाने तो कॅमेरा बसवण्यात आलेला असतो. आणि तेव्हा इथे आता अंजली कामं करत असते आणि अर्णव म्हणत असतो की ईश्वरी हे बघ, मी तिथे काही लोकांची परमिशन घेऊन CCTV कॅमेरा सेट केलेला आहे जेणेकरून आता ताईवरती माझं लक्ष असेल, तिच्यावरती मला लक्ष ठेवता येईल की ती व्यवस्थित आहे ना, तिला राकेशपासून प्रोटेक्ट करता येईल. तर इथे आता घरातले सगळेजण अंजलीला भेटायला गेलेले असतात आणि तेव्हा आजी म्हणत असतात, अंजली अगं काय हे, या घरामध्ये राहतेस तू, तुझ्या घरची रूमसुद्धा याच्यापेक्षा मोठी आहे ग आणि तू इथे राहतेस का. अंजली म्हणते, असू दे आजी, पण इथे मी स्वाभिमानाने तरी राहते ना. तिथे माझ्या नवऱ्याचा अपमान होत होता, हे मला सहन झालं नाही म्हणून तर मी इथे आली आहे आणि इथे मी सुखात आहे, तू नको काळजी करू. जावई बापू कुठे आहेत ग. तर इथे आता जावई बापू घरामध्ये नाही आहेत, ते कामानिमित्त बाहेर गेलेत असं सांगितलं जातं. पण इथे आता खरं तर राकेश दिवस रात्र घरामध्ये नसतो. तेव्हा ही गोष्ट मामांच्या लक्षात येते आणि मामा म्हणत असतात की हा डबा कुठून आला. तेव्हा इथे काही राजस्थानी लोक आहेत, त्यांची खानावळ आहे, मला फोडणीचा त्रास होतो ना. तेव्हा ती मुलगी खूप गोड आहे, तिनेच मला हा टिफिन पाठवून दिलेला आहे. तेव्हा मामांच्या लक्षात येतं की ईश्वरी घरूनच हा डबा पाठवून देत असते. मामा म्हणतात, ठीक आहे, पोटभर जेवून घेत जा. जावई बापूंना सांग, इतकं पण काम करू नका की तुझ्याकडे दुर्लक्ष होईल. तू घर त्यांच्यासाठी सोडलेस हे त्यांच्या लक्षात आहे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मामा, त्यांच्या सगळं काही लक्षात आहे, तू नको टेन्शन घेऊस आणि ते माझ्याकडे व्यवस्थित लक्ष देतात, माझ्यासाठीच तर ते काम करतायत ना. तेव्हा मामा म्हणतात की हो, पण इतकंही काम करायला नको की तुझ्याकडे आणि बाळाकडे दुर्लक्ष होईल.
आणि तेव्हा इथे आता आजी म्हणत असते, अंजली चल ना गं आमच्याबरोबर, कशाला हट्ट करतेस? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, नाही, काहीही झालं तरी मी माझा स्वाभिमान जपणार. मी घरी येणार नाही आहे. मी माझ्या नवऱ्यासाठी इथेच राहणार. आणि त्यानंतर इथे आता राकेश आणि रिया दोघेजणं घराबाहेर आलेले असतात. तेव्हा राकेश रिया दोघे एकमेकांना मिठी वगैरे मारतात आणि ते सगळं CCTV कॅमेऱ्यामध्ये अर्णवने बघितलेलं असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर लवकर इकडे ये, इकडे ये, हा राकेश काय करतोय बघ. आता तो ह्या मुलीला फसवतोय. कोण आहे कोण ही मुलगी? हिचा तपास आता घ्यायला हवा, असं अर्णवने ठरवलेलं असतं. त्यानंतर ती मुलगी त्याला तिथे सोडून लगेचच निघून जाते. आणि तेव्हा इथे अंजली दरवाजा उघडते आणि तो पुन्हा अंजलीला मिठी मारतो आणि मग तो घरामध्ये जातो. तेव्हा हा माणूस आता माझ्या बहिणीबरोबर अजून कितीतरी मुलींना फसवतोय, ही गोष्ट पुन्हा एकदा अर्णवच्या लक्षात आलेली असते. तो म्हणतो की आता वेळ आली आहे ह्या राकेशला धडा शिकवायची. मामासुद्धा म्हणतात की अर्णव, मी काय म्हणतो, काही गुंड घ्यायचे भाड्याने, त्यांना हवे तेवढे पैसे द्यायचे आणि ह्या राकेशला चांगला चोप द्यायला सांगायचं का? काही दिवस तरी त्याची अक्कल ठिकाणावरती येईल. काय वाटतं तुला? तेव्हा अर्णव म्हणतो, मामा अगदी बरोबर बोलतोयस तू, माझ्यासुद्धा हेच डोक्यात आलेलं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अंजलीताईंची डिलिव्हरी होऊ दे, मग याला बरोबर आपण धडा शिकू. त्यानंतर इथे राकेश म्हणत असतो की अंजली चल ना आपण घरी जाऊया. तेव्हा ती म्हणत असते, नाही हां, आपण घरी जायचं नाही, मी किती वेळा तुम्हाला सांगू. तेव्हा राकेश म्हणतो, ही माझी बावळट बायको, हिला घरी जायचं नाही आहे, ही छान इथे राहते, डबा येतोय घरून, चांगलं चुंगलं खाते आणि मस्तपैकी राहते. पण मी माझ्या इंदोरी जिलेबीला बघितल्याशिवाय काही राहणार नाही. आज काहीही झालं ना तरीसुद्धा मी माझ्या इंदोरी जिलेबीला बघायला जाणारच. तेव्हा इथे राकेश आता अर्णवच्या घरी आलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं बाहेरच जात असतात. तेवढ्यातच राकेश तिथे येतो. अर्णव म्हणतो, ए तू इथे काय करतोयस हां? तेव्हा राकेश म्हणतो, माझं काम होतं म्हणून आलो होतो. तेव्हा अर्णव म्हणतो, इथे माझी ताई नाही आहे, कळलं ना? आणि त्याची कॉलर पकडून त्याला गेटपर्यंत घेऊन येतो आणि म्हणतो, चल चालू पाडायचं इथून. माझ्यामध्ये आणि माझ्या बहिणीमध्ये अंतर निर्माण केलास ना, आत्ताच्या आत्ता इथून चालतं व्हायचं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की तुला माहिती आहे ना, या घरामध्ये तू पाऊल ठेवलेलं आम्हाला चालत नाही, तरीसुद्धा वर तोंड करून तू इथे आलास. तेव्हा राकेश म्हणतो, मग काय करायचं मी? मी माझ्या इंदोरी जिलेबीला बघितल्याशिवाय राहू शकत नाही. त्या माझ्या बावळट बायकोला बोलतोय की चल घरी जाऊन राहूया, पण तीसुद्धा माझं ऐकत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, थांब, तुझे दिवस ना आता भरत चाललेत. तुझा दिवसेंदिवस निर्लज्जपणा वाढत चालला आहे. पण ही सुरुवात नाही आहे, हा तुझा अंत आहे असं समज. तुला माहिती आहे का, अंजलीताईंची डिलिव्हरी झाली ना की ह्याच सडकेवरती आहे ना तुझी इज्जत काढतो की नाही बघच तू. तुला सगळ्यांसमोर एक्सपोज करतो की तू काय लेवलचा माणूस आहेस ना, ते सगळ्यांच्या समोर आणतो. आणि तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, हो का? हे कधीच शक्य होणार नाही आहे. हे तुमचं स्वप्न आहे आणि हे तुमचं स्वप्न स्वप्नच राहणार, असं तो म्हणत असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, बघूया ना आमचं स्वप्न पूर्ण होतं की नाही ते. त्यानंतर इथे आता राकेशला तिथून हकलून दिलेलं असतं. राकेश तिथून निघून येतो आणि इथे अंजलीला पुन्हा काहीही उलटसुलट सांगायला लागतो. त्यानंतर इथे राकेश म्हणतो की जातो, मला माझी महत्त्वाची कामं करायची आहेत. या अर्णवचा आणि त्या ईश्वरीचा विचार करून मला गप्प बसावं लागेल असं नाही. मला कामं करायची आहेत आणि त्यानंतर मला माझ्या बायकोचा आणि माझ्या बाळाच्या भविष्याचा सुद्धा विचार करायचा आहे. तेव्हा अंजली, मी निघतो हां. तेव्हा अंजली म्हणते, अहो आज नाही गेलात तर नाही जमणार का? आज मला थोडं बरं वाटत नाही आहे, माझ्या थोडंसं पोटामध्ये दुखतं आहे. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो की अंजली, घरामध्ये राहून कसं जमेल गं? जावं तर मला लागेलच ना, काम करायला नको का? माझ्या काही अपॉइंटमेंटसुद्धा आहेत. आणि तेव्हा इथे रिया आता फोनवरती फोन करत असते. ती म्हणत असते की तुला माझ्याकडे यावंच लागणार आहे. तेव्हा राकेश म्हणत असतो, अगं पण इथे थोडीशी एमर्जन्सी आहे. ती म्हणते, अजिबात नाही, एमर्जन्सी वगैरे गेली उडत, लवकरात लवकर यायचं, मी तुझी जेवायलाच वाट बघते हां. तेव्हा राकेश इथे अंजलीला पुन्हा खोटं नाटं सांगतो आणि रियाकडे निघून जातो. तेव्हा इथे अंजली म्हणते, बरं ठीक आहे, जा, एवढं जर महत्त्वाचं असेल तर तुम्हाला गेलं पाहिजे, मी मॅनेज करेन आणि जर मला काही वाटलं तर मी तुम्हाला फोन करेनच. तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो ठीक आहे, तू मला फोन कर ना,
आणि मग मी लगेचच तुझ्याकडे निघून येईन. आणि तेव्हा इथे राकेश रियाकडे गेल्यानंतर इथे अंजलीसाठी टिफिन आलेला असतो. तेव्हा ती थोडंसं खाऊन वगैरे घेते आणि ती आता झोपायला जाणार तेवढ्यातच तिच्या पोटामध्ये दुखायला लागतं. ती म्हणत असते, असं काय होतं आहे मला, पुन्हा माझ्या थोडं थोडं पोटात दुखायला लागलं. तेव्हा ती वॉक करण्यासाठी बाहेर येते. आता बाहेर आल्यानंतर ती अर्णवला दिसायला लागते. कारण का, तर इथे अर्णवने CCTV कॅमेरा लावलेला असतो ना. ती आता बाहेर वॉकला येते, पण ती वॉक करता करता तिच्या पोटात दुखायला लागतं. ती तिथेच आता खाली बाकावरती बसते. त्यानंतर अजून तिला त्रास व्हायला लागतो. ती आपला फोन हातात घेते. राकेशला सारखे सारखे फोन करत असते, पण राकेश काही फोन उचलत नाही. कारण का, त्याचा फोन इथे रियाने आता सायलेंट करून ठेवलेला असतो. ते दोघेजणं छान जेवत असतात, छान मज्जा करत असतात. आणि तेवढ्यातच इथे आता काही लोकांना, म्हणजे पाटीलसारख्या लोकांना अर्णवने रियाचा फोटो दाखवलेला असतो आणि ह्या मुलीची माहिती करायची आहे, जास्तीत जास्त माहिती मिळवा असं सांगितलेलं असतं. तर इथे अंजली राकेशला फोन करत असते, पण तो काही फोन उचलत नाही. तिच्या पोटात जास्तीत जास्त दुखायला लागतं. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, ताईची तब्येत बिघडते, इकडे बघ, ताईच्या पोटात दुखते वाटतं. तेव्हा अंजली इथे आता पोटात दुखते म्हणून कळवळत असते. ईश्वरी म्हणते, हो सर, चला, आपल्याला ताईंना घेऊन हॉस्पिटलला जावं लागेल. अर्णव म्हणतो, चल लवकरात लवकर चल. तेव्हा दोघेजणं लगेचच गाडी काढतात आणि धावत पळत अंजलीकडे जातात. तेव्हा इथे अंजली आता पोटात दुखत असल्यामुळे खूप जास्त कळवळत असते. तेव्हा लगेचच इथे अर्णव अंजलीला उचलून घेतो आणि गाडीमध्ये घेऊन हॉस्पिटलला नेऊन ॲडमिट करतो. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टर तिला चेक करतात आणि म्हणतात की त्यांना लेबर पेन सुरू झालेले आहेत. बरं झालं तुम्ही योग्य वेळेवरती घेऊन आलात. त्यांच्या कळा नाही थांबल्या तर त्यांची डिलिव्हरीसुद्धा होऊ शकते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला ॲडमिट करून घेतलेलं असतं आणि तिला इथे लेबर पेन सुरू झालेले असतात. त्यामुळे तिची डिलिव्हरी झालेली असते आणि खूप वेळानंतर इथे डिलिव्हरी थोडी कॉम्प्लिकेटेड असते, पण डॉक्टरांनी वेळ घेतलेला असतो आणि तिची व्यवस्थितरित्या सुखरूप अशी डिलिव्हरी केलेली असते. तेव्हा अंजलीने गोंडस मुलीला जन्म दिलेला असतो आणि त्यामुळे इथे अर्णव ईश्वरीला भयंकर आनंद होतो. पण इतका आता अंजलीला त्रास होत असतो तरीसुद्धा राकेश फोन उचलत नाही आणि राकेश रियाकडे आहे ही गोष्ट अर्णवला समजलेली असते. त्यानंतर इथे अंजली काही तास बेशुद्ध असते. शुद्धीवरती आल्यानंतर ती आपल्या मुलीला बघते आणि जेव्हा डोळे उघडून बघते तेव्हा तिथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजणं समोर असतात. तेव्हा ती विचारते की राजेश. तेव्हा ती म्हणत असते, राजेश जीजू अजून आलेले नाही आहेत. आम्हीसुद्धा त्यांना फोन केले होते, पण त्यांनी फोन नाही उचलला. तुमच्या फोनवरून सुद्धा ट्राय केले, पण तुमचासुद्धा फोन नाही उचलला. हवं तर तुम्ही चेक करा. तेव्हा इथे ईश्वरी आता म्हणत असते, ताई कशात तुम्ही, तुमची तब्येत ठीक आहे ना? तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्हाला काही हवं आहे का? तेव्हा अंजली म्हणते, मला काही नको आहे आणि मी ठीक आहे. आणि तुम्ही दोघेजणं योग्य वेळेवरती आलात, मला हॉस्पिटलला घेऊन आलात, त्यासाठी थँक्यू. डॉक्टर म्हणतात की बरं झालं तुमचा भाऊ तुम्हाला योग्य वेळेवरती घेऊन आला, नाहीतर अजून कॉम्प्लिकेशन्स झाल्या असत्या. तेव्हा इथे तुम्ही त्यांचे आभार माना, डॉक्टरांचे नको. तेव्हा इथे अंजलीला कळतं की इथे अर्णव वाऱ्याच्या वेगात तिथे पोचलेला असतो आणि अंजलीला उचलून घेत तो योग्य वेळेवरती हॉस्पिटलला घेऊन आलेला असतो. इथे माझ्या भावाचा माझ्यावरती इतका जीव आहे, मग तो यांच्यावरतीच का रागवतो, असा प्रश्न तिला पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मामा, वल्लरी, आजी सगळेजण अंजलीला आणि बाळाला बघायला आलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, बघ मी म्हणालो होतो ना की भाचीच होईल म्हणून, भाचीच झालेली आहे. आता मी तिचं नाव काय ठेवणार, अन्वी. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो सर, तुमची इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर इथे राकेश हा रियाकडे आहे ही गोष्ट अर्णवला समज दिली असते. तेव्हा अर्णव मामाला म्हणतो की माझी ताई याला इतके फोन करत होती, पण त्याने फोन उचलला नाही. जर मी CCTV कॅमेरा बसवला नसता तर काय झालं असतं, मला कळलं तरी असतं का की ताई कुठल्या सिच्युएशनमध्ये आहे. बरं झालं मी CCTV कॅमेरा बसवला, त्यामुळे आता ह्या राकेशला मारायची वेळ आलेली आहे. तेव्हा अर्णव काही गुंड लोकांना इथे आता भाड्याने घेतो, त्यांना पैसे देतो, राकेशचा फोटो दाखवतो आणि रियाचा ॲड्रेस देतो आणि म्हणतो या घरी जायचं आणि तिथून या माणसाला उचलायचं आणि इतकं मारायचं, इतकं बेदम मारायचं ना की त्याला खूप जास्त मार लागला पाहिजे, फक्त मेला नाही पाहिजे. त्याचे हात पाय तोडायचे, त्याला चांगला धडा शिकवायचा, फक्त तो मेला नाही पाहिजे, असं आता अर्णवने सांगितलेलं असतं. तेव्हा ते गुंड लोक पैसे घेतात,
रियाच्या घरी जातात. रिया दरवाजा उघडते. डायरेक्ट ते लोक घरामध्ये घुसतात. तिथून राकेशला उचलतात आणि त्याची धुलाई करतात. त्याला मार मार मारतात. त्याचे हात पाय तोडतात. त्याचं तोंड फोडतात. तेव्हा अर्णवला इथे समाधान मिळालेलं असतं. त्याच्या बहिणीच्या जीवाची ज्या माणसाला पर्वा नाही आहे त्याची हीच हालत व्हायला हवी असं अर्णवला वाटतं. तर अशा रीतीने इथे आता अर्णवकडे राकेश आणि रियाच्या विरोधात पुरावासुद्धा असतो आणि त्याचबरोबर इथे आता अंजलीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अर्णवने राकेशची गुंडांकडून धुलाई करून घेतलेली असते आणि त्याला जन्माची अद्दल घडवलेली असते.